मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची ही पहिली यादी जाहीर झाली आहे। काल रात्री 100हून अधिक जणांना एबी फॉर्मचं वाटप केल्याचं समोर आलेलं होतं आणि आता ठाकरेंच्या सेनेची सुद्धा पहिली यादी जाहीर झालेली आहे। तर ठाकरेंच्या सेनेकडून सुद्धा जे एबी फॉर्म देण्यात आलेले होते तर त्यातल्या आता शिवसेनेची ही पहिली यादी, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी समोर येते। प्रभाग क्रमांक 3 मधून रोशनी कोरे गायकवाड, प्रभाग क्रमांक 29 मधून सचिन पाटील, प्रभाग क्रमांक 40 मधून सुहास वाडकर, प्रभाग क्रमांक 49 मधून संगीता सुतार, प्रभाग क्रमांक 54 मधून अंकित प्रभू, प्रभाग क्रमांक 57 मधून रोहन शिंदे, प्रभाग 59 मधून शैलेश फणसे, प्रभाग 60 मधून मेघना विशाल काकडे माने, प्रभाग 61 मधून सेजल दयानंद सावंत, प्रभाग क्रमांक 62 मधून झिशान चंगेज मुलतानी। 40 जणांची ही पहिली यादी आहे। त्यातली काही नावं आपण आता वाचतोय। प्रभाग क्रमांक 63 मधून देवेंद्र बाळा आंबेडकर, प्रभाग क्रमांक 64 मधून सबा हारून खान, प्रभाग क्रमांक 65 मधून प्रसाद आयरे, 89 प्रभागातनं गीतेश राऊत। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। निवृत्ती, काय अधिकची माहिती पहिल्या यादी संदर्भात? नक्कीच आपण पाहतोय की काल मध्यरात्रीपासून मातोश्रीवरती एबी फॉर्म वाटपाला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात झाली होती। अनेक माजी नगरसेवकांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे, त्यासोबतच तरुणांना संधी देण्यात आलेली आहे आणि पहिल्या यादीतील 45 नावं आपण पाहू शकतो। यामध्ये सुनील प्रभू यांचा मुलगा अंकित प्रभू, त्याचसोबतच अनेक माजी नगरसेवक जे आहेत याच्यामध्ये समावेश असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचसोबतच ठाकरे गटाचे जे विभाग प्रमुख आहेत त्यांना देखील या पहिल्या यादीमध्ये समावेश केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच जे स्वतः पदाधिकारी म्हणून जे ठाकरेंच्या शिवसेनेचं काम पाहतात अशा देखील उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे। दोन्ही मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून जे आहे ते सुरुवातीला ज्या प्रभागांमध्ये वाद नाही असे नावं जे आहेत ते पहिल्यांदा देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये जवळपास 40 ते 45 नावांचा समावेश आहे। आज 11 वाजता देखील मातोश्रीवरती अनेक पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलेलं आहे। दुपारी 2 ते 3च्या दरम्यान अनेक उमेदवारांना आज देखील एबी फॉर्म देण्यात येणार आहे आणि जे वादाचे उमेदवार आहेत त्यांना आज रात्रीनंतर किंवा उद्या सकाळी एबी फॉर्म देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। कारण की दोन्ही पक्ष ज्यावेळेस चर्चा करत होते त्यामध्ये काही विधानसभांमध्ये काही प्रभागांचा वाद होता आणि हा वाद सुरू असताना कुठेतरी बंड होऊ नये यासाठी दोन्ही पक्षांकडून काळजी घेतली जाते। त्याच्यामुळे काल मध्यरात्री मातोश्रीवरून जवळपास 42 ते 45 उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। यामध्ये काही माजी नगरसेवकांचा समावेश आहे, त्याचसोबतच काही तरुण उमेदवारांना देखील, नवीन उमेदवारांना देखील संधी देण्यात आलेली आहे। त्यानंतर आज कोणाकोणाला नक्की संधी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की जे महत्त्वाचे मतदारसंघ दादर, वरळी, शिवडी, माहीम हे जो मराठी बहुल भागातील मतदारसंघ आहेत या भागातील अजून देखील उमेदवार देण्यात आलेले नाहीत, त्यांची नावं जाहीर करण्यात आलेले नाही। त्याच्यामुळे आज नावं त्यांची जाहीर केली जातील अशी देखील माहिती आहे। त्याच्यामुळे आज मातोश्रीवरती कोणाकोणाला एबी फॉर्म दिले जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच, धन्यवाद निवृत्ती तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर मुंबई महापालिकेसाठी आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिली यादी समोर आलेली आहे। त्यात काही जुन्या नगरसेवकांचा समावेश आहे, त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे, तर काही नेत्यांच्या मुलामुलींना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे। तर आपण नावं पाहूया जी उमेदवार यादी जाहीर झाली। प्रभाग 3 मधून रोशनी कोरे गायकवाड, प्रभाग 29 मधून सचिन पाटील, प्रभाग 40 मधून सुहास वाडकर, प्रभाग 49 मधून संगीता संजय सुतार, प्रभाग 54 मधून अंकित प्रभू, 57 मधून रोहन शिंदे, प्रभाग क्रमांक 59 मधून शैलेश फणसे, प्रभाग क्रमांक 62 मधून झिशान चंगेज मुलतानी, प्रभाग 63 मधून देवेंद्र आंबेडकर, प्रभाग 64 मधून सबा खान, प्रभाग 95 मधून हरी मिस्त्री, प्रभाग 111 मधून दीपक सावंत, प्रभाग 117 मधून श्वेता पावसकर, 124 मधून सकीना शेख। मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची एबी फॉर्म ज्यांना देण्यात आलेले आहेत त्यांची ही यादी आता समोर आलेली आहे। जुन्या नव्यांचा संगम आहे, अनेक नव्या चेहऱ्यांना, तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे।